मित्रांनो, आपण आता माळेगावमध्ये आहे आणि सर्वांना तर माहीतच आहे, माळेगाव नगर पंचायतीचं 2025 निवडणूक बिगुल वाजलेला आहे, जिकडे तिकडे चर्चा चालू आहे। तर जे आता उमेदवार उभे राहिले आहेत ते खरंच निवडून आल्यानंतर विकास होणार आहे का, ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर बघूया, या ठिकाणी बघू शकता सर्व नागरिक बसलेले आहेत। त्यांना आपण आता विचारणार आहे की आता ही नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे, पण कशा प्रकारे विकास करणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नमस्कार, तुमचं नाव? मी शरद बनकर। काय तुम्हाला काय वाटतंय बरं, आता ही 10 वर्षानंतर ही जी नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे, काय सांगायचं याबद्दल तुम्हाला? 10 वर्षानंतर निवडणूक जरी माळेगावची लागलेली, थोडा माईक जवळ घ्या। 10 वर्षानंतर जरी माळेगावची निवडणूक लागलेली असली तरी प्रशासक होतं त्या काळात सुद्धा कामं होतच होती आणि आता निवडणूक लागलेली असली तरी कामं इथून पुढची होणारच आहेत। परंतु ही निवडणूक 4 दिवसाची होणार आहे, पण सगळ्यांनी मिळून गुन्ह्या गोविंदाने कोणाच्या मनात आकस न धरता खिलाडू वृत्तीनं जे पराजय स्वीकारावा। सर्वसामान्य जनता मतदान करणार आहे आपल्याला, त्या जनतेच्या विषयी कुणीही पराभूत झालेले रोष धरला नाही पाहिजे। खिलाडू वृत्तीनं जय पराजय हा स्वीकारला पाहिजे आणि सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने एकत्र पुन्हा निवडणूक झाल्यानंतर आलं पाहिजे। माळेगावमध्ये कोणकोणते विकास झालेले आहे तुम्हाला? आता माळेगावचा विकास म्हटलं तर माळेगावचा बारामती शहराच्या जवळ माळेगाव येतं, त्यामुळं माळेगावला आता अनन्यसाधारण महत्व आहे। बरोबर। आणि त्या अनुषंगानं म्हटलं तर बऱ्यापैकी माळेगावचा विकास हा झालेलाच आहे, पण आता काही कामे रखडलेली असतील, काही म्हणजे साधारण 9 ते 10 वर्ष झालं निवडणूक झालेलीच नाही आणि साधारण 4 ते 5 वर्ष झालं प्रशासकच आहे। त्यामुळे तिथं हक्काचा माणूस असा कोणच नव्हता की बाबा आपला एक नगरसेवक म्हणून जो कोण नव्हता तो नव्हताच। त्यामुळं आता इथून पुढं होणाऱ्या काळात बऱ्यापैकी विकास होईल। काय साधारण काय गार्डनची कामं असतील, काय नाना नानी पार्क असेल, वृद्धांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना असं व्यायामासाठी म्हणा, काय अशी कामं होऊ शकतील इथून पुढे अजून। नक्कीच नक्कीच, धन्यवाद। नमस्कार। नमस्ते सर, तुमचं नाव? मी अमित चंद्रकांत तावरे, मी शरदचंद्रजी पवार गटाचा सरचिटणीस आहे पुणे जिल्हा। सर, तुम्हाला काय सांगायचं आहे, ही 10 वर्षानंतर ही जी नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे 2025, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे, जे गावाने जे विचारपूर्वक माणसं निवडून द्यावेत, जेणेकरून गावाचा विचार करणारे, जे करोना काळात त्यांनी गावाला मदत केली, काय केले, काय जे करोना काळात पळून गेलेल्यांना अजिबात कुणी निवडून देऊ नये। जे गावाचा भलं बघन त्याला माणसांनी सगळ्यांनी साथ द्यावी। बरोबर आहे, जो उमेदवार निवडून येणार आहे त्या उमेदवारांनी कुठल्याही उमेदवारांनी नावासाठी नाही, फक्त गावासाठी काम करावं। बरोबर आहे। काय वाटतं बरं, माळेगावमध्ये असं कोणतं काम झालेलं नाहीये की ते काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे? गावात आता काम आता आमच्या विरोधी पार्टीने भरपूर फंड्स टाकलेला आहे, सगळी मंजुरी तर आलेली, सगळ्या गावाचा आडाखडा तर झालेला आहे। बाबा कुठं काय, कुठं हॉस्पिटल, कुठं पाण्याचा टँक, कुठं गार्डन, ह्याच्यामुळं काही गावाचा विकास काय असा काही राहणार नाही, होणारच आहे तो। हो, नक्कीच, धन्यवाद। सर नमस्कार, तुमचं नाव? सर, अजिंक्य उत्तमराव वाघमोडे। सर, तुम्ही काय सांगताल बरं, आज ही नगर पंचायत निवडणूक 2025 लागली माळेगावची, काय वाटतं बरं, कशा पद्धतीने काम करेल निवडणूक? आम्हाला फक्त एकच वाटतं की माळेगावचा विकास, सर्वांगीण विकास चांगला झाला पाहिजेत आणि चांगली लोक तिथं निवडून गेली पाहिजेत, एवढंच। काय माळेगावमध्ये काय काय विकास झालाय, काय सांगताल तुम्ही? माळेगावमध्ये विकास तसा पाहायला गेलं तर तसा विकास हा झालेला आहे, पण जिथं जिथं शहर भाग आहेत तिथं विकास झालेला आहे, ग्रामीण भागात विकास कसलाच झालेला नाही। खेडोपाडी विकास थोडा कमी झालेला आहे, झालेला नाही। होईल वाटतंय तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर? ना होईल, नक्की होईल, होणार नक्की। होईल। पाण्याचा प्रश्न कसा आहे सर या ठिकाणी? पाण्याचा प्रश्न आहे, पण बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे, तो सुटला पाहिजे। पाणी, लाईट, रस्ते, ड्रेनेज लाईन हा विषय सुटला पाहिजे। सुटेल का? सुटेल, नक्की नक्की सुटेल। 10 वर्षानंतर ही जी निवडणूक लागली, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सगळी उत्सुकता, सगळ्यांच्या लोकांच्या मनात उत्सुकता आहे की बाबा उभं राहिलं पाहिजे, निवडून आलं पाहिजे, प्रभागाचा विकास झाला पाहिजे, हीच लोकांची भावना आहे। धन्यवाद सर। तर या ठिकाणी आता सर्व नागरिक चहा प्यायला बसलेले आहेत। आपण आता माळेगावमध्ये आहे। नमस्कार, तुमचं नाव? सुभाष भानुदास साके। आज ही माळेगाव नगर पंचायत 2025 निवडणूक लागलेली आहे, काय वाटतं, एकदा 10 वर्षानंतर लागलेले आहे, काय वाटतं हे उमेदवार जे उभे राहिलेत हे कामं करतील का विकासाच्या गतीने? या ठिकाणी सुशिक्षित
उमेदवारांना जर संधी दिली तर निश्चितच कामं करतो. तुम्हाला काय वाटतं माळेगावमध्ये कोणकोणती कामं झालेली आहेत आणि कोणकोणती कामं झालेली नाहीत? माळेगावमध्ये आता बऱ्यापैकी कामे सगळी झालेलीच झाले आहेत. आहे. DPR जर मंजूर झाला आणि नगरपंचायत झाल्यानंतरचा तर त्या DPR प्रमाणेच आता जी निवडणूक होईल त्यानंतर DPR मंजूर झाल्यानंतर उर्वरित राहिलेली कामे पूर्ण होतील. नमस्कार, तुमचं नाव? केशव गुलाब भोसले. आता माळेगाव नगर पंचायत 2025 निवडणूक बिगुल वाजले. जोरदार चर्चा चालू आहे. एक तर 10 वर्षानंतर नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे. हे जे उमेदवार सगळे जे उभे राहिलेले आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? काय काय कामं झाली पाहिजे माळेगावमध्ये? नाही, कामाला तर ऑलरेडी अजितदादांनी तर अगोदरच निधी जाहीर केलेला आहे नगरपंचायतीला. आणि जे जे उमेदवार आहेत ते सगळे तरुण उमेदवार आहेत, नवीन चेहरे आहेत सगळे. आणि नगराध्यक्षपद हे माळेगाव नगरपंचायतला आरक्षित पडलेलं आहे, राखीव पडलेले आहे. आणि जे बी राखीव उमेदवार आहेत ते सगळे कॅपेबल आहेत, एज्युकेटेड आहेत. त्यामुळे त्यांच्या हाती कारभार दिल्यानंतर साहजिकच ती योग्य प्रकारे कामकाज नगरपंचायत चालू होतील. सर, आता माळेगावमध्ये कोणकोणती कामं झालेली आहेत? आतापर्यंत पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झालेले आहे, रस्त्यांची कामं झालेली आहेत. आज जर बघितलं तर बारामती शेजारी माळेगाव आहे, शहरी ठिकाणी विकास झालेला आहे. पण आज जर खेडोपाडी जर गेला आपण तर त्या ठिकाणी रस्ते झालेले नाहीत. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? हा, खेडोपाडी झाले पण त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतचा विचार केला तर त्यांचे आर्थिक सोर्स ग्रामपंचायतची हेवी झाली पाहिजे. टर्निंग काय ते आपला निधी बी तेवढा पाहिजे, ते मिळाला पाहिजे. मग उद्या जर समजा हे नगरपंचायत निवडणूक जिंकली तर यातनं सगळी कामं होणार काय खेडोपाडी? हो, होणार आहेत. सगळी कामं जी आहेत का नाही, जे पंचायतच्या अथॉरिटीच्या अंडरमध्ये जे काही कामं असतील ते पूर्णपणे कामं होणार आहेत. नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव कुणाल विलास भोसले. तुम्हाला काय वाटतं बरं, ही नगरपंचायत निवडणूक 2025 नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे, ते कामं करतील का? 100% कामं करतील, कारण नवी चेहऱ्यांच्या उमेदना आहे ना त्या जोरदार आहेत. माळेगाव नगरपंचायत गेली 10 वर्ष झालं बरखास्त आहे. 10 वर्ष झालं निवडणूक आपली लागलेली नाही. त्याच्यामुळे कामं आपली खूप रखडलेली आहेत. रस्त्याची कामं असतील, ड्रेनेज लाईनची कामं असतील, हे कामं भरपूर आपली रखडलेली आहेत. लोकांच्या खूप समस्या आहेत. त्याच्यामुळं माळेगावची जनता ही निवडणुकीची वाट पाहत आहे आणि माळेगावची जनता ही तरुण मुलांना संधी देईल एवढंच या ठिकाणी मला वाटतं. तरुण मुलांना जनतेची सेवा करण्याची एक संधी देईल हीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो. जे उमेदवार आता उभे राहिलेले आहेत त्यांना तुम्ही काय सांगताल? त्या उमेदवारांना मी एवढंच सांगेल की विकास हा चांगल्या प्रकारे करा. कारण माळेगाव नगरपंचायतीला SC आरक्षण पडलेलं आहे. वरती नगराध्यक्षासाठी SC कॅटेगरीतले आरक्षण आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, त्यांच्या संविधानानं आपल्याला हे आरक्षित बजावलेलं आहे. त्याच आरक्षणाचा आपण चांगल्या प्रकारे फायदा घेऊन आपण विकास कामे माळेगावची करावीत असं या ठिकाणी मला वाटतं. धन्यवाद सर. तुमचं नाव? संदीप बाळासाहेब आढाव. आज तुम्हाला काय सांगायचं आहे? मला सांगायचं आहे की आज जर स्वहित न पाहता गावाच्या हितासाठी जो काम करेल त्यांनीच परत पुढं पण टिकायचं आहे. त्यांनी त्या समाजासाठीच काम करायचं आहे. स्वतःसाठी काम केलं की शेवटचे इलेक्शन त्याचं बरोबर आहे अगदी. तर विकास जर नाही झाला तर त्याला उपयोगच नाही ना काही. पुढल्या वेळेस त्यांना नंबर नाही, चान्स नाही. बरोबर आहे. आज काय वाटतं तुम्हाला, आजूबाजूला पाहिजे रस्त्याची कामं झालेली आहेत का? हा, झालेत ना 100% झाल्यात. निधी पडून पिण्याचं पाणी? पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे, निधी आलेला आहे, काम मार्गी लागणार 100%. 400 कोटी रुपये मंजूर आहेत माळेगावात. 100% विकास होणार माळेगाव. कधी मतदान? आले जातात 2 डिसेंबरला. डिसेंबरला पहिल्या आठवड्यात आणि 3 डिसेंबरला मतमोजणी मोजणी आणि नंतर धिंगाणा. होणार. नमस्कार. तर तुम्हाला काय सांगायचं आहे? नगर पंचायत निवडणूक 2025 बिगुल वाजलेला आहे. जिकडे तिकडे चर्चा जोरात चाललेली आहे. पण आता हे जे नवीन उमेदवार उभे राहिलेले आहेत, नवीन चेहऱ्यांना संधी दिलेल्या आहेत, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? नाही सर, आता तुम्ही म्हणताय नवीन उमेदवार उभे आहेत, नवीन चेहऱ्यांना संधी दिली, अजून नाही दिली सर. अजून उमेदवारच जाहीर नाहीत, उमेदवार फायनल नाहीत. मग असं नवीन चेहऱ्यांना संधी आपण कसं म्हणू शकतो? दिली पाहिजे हे 100% बरं आहे. पण अजून दोन्ही किंवा 3 जे पॅनल होतील किंवा पक्ष असतील त्या कुणाचाही अजून एकही उमेदवार जाहीर नाही सर. त्यामुळे संधी कुणाला मिळते हे उमेदवार कधी जाहीर होतील काय? लवकरच. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूकच्या संदर्भात काल मीटिंग होणार होती. जिल्हाध्यक्ष या ठिकाणी येणार होते आणि चर्चा करणार होते, परंतु ती मीटिंग पुढे ढकलण्यात आली आम्हाला समजतंय. त्यामुळे लवकरच येत्या 2 दिवसात उमेदवार जाहीर होतील असं मला वाटतंय. आता खेडोपाडी गेलं तर सर बऱ्यापैकी विकास झालेला दिसत नाही का बरं? याचं कारण काय असेल?
नाही, खेडोपाडी जर तुम्ही सर तालुक्याच्या ग्रामीण भागात जर फिरला, आम्ही रोज फिरतोय, तर प्रत्येक गावात सर पक्के रस्ते आहेत. प्रत्येक गावातल्या प्रत्येक ओढ्यावरती चांगल्या प्रकारचे पूल आहेत. प्रत्येक गावाशेजारी जवळपास 20-22 कोटी रुपयाच्या पाणी पुरवठ्याच्या जलजीवनच्या स्कीम चालू आहेत. आरोग्य मंदिरं प्रत्येक गावामध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक गावामध्ये चांगल्या प्रकारचा विकास दिसतोय. म्हणजे विकास झाला नाही असं कुठल्या संदर्भात म्हणते मला सर प्रश्न नाही समजला. काही ठिकाणी आम्ही जर गेलो, आता समजा रमामाता या ठिकाणी नगरमध्ये आम्ही गेलो होतो, तिथल्या महिलांनी आम्हाला सांगितलं की सर बघू शकता तुम्ही, आमच्या ठिकाणी रोडची कामं झालेली नाही, लाईटची कामं झाली नाही. असं का? हा, म्हणजे माळेगाव नगरपंचायतीतल्या काही प्रभागामध्ये हा प्रश्न असण्याची शक्यता आहे. मात्र आता सध्या कोट्यावधी रुपयांचा निधी आताच निवडणूक होण्याच्या आधीच तो निधी आलाय आणि तो निधी एकदा निवडणूक झाली, एकदा त्यांची बॉडी कामाला लागली की 100% त्या निधीचं व्यवस्थित वितरण होऊन हे जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मार्गी लागतील. नक्कीच सर. ओके, थँक्यू. धन्यवाद.